चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेचं शोधकार्य तब्बल 3 दिवसांनंतर संपलं। आतापर्यंत 14 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली, तर 9 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। इमारतीबाहेरील कचऱ्यात अडकलेल्या व्यक्तीचा मृतदेह रात्री उशिरा बचाव पथकाच्या हाती लागला। एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली होती। दरम्यान अँटोनी वेस्ट ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये मदत देणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे। इमारतीच्या केवळ तळमजल्याचा पूर्णत्वाचा दाखला असताना पहिला आणि दुसरा मजला कसा काय उभारला, तो कुणाच्या परवानगीने वापरात आला, पर्यावरण विभागाचे अधिकारी की संबंधित कंत्राटदार, दोष नेमका कुणाचा, कचऱ्याचे ढीग एकावर एक रचत त्याचा डोंगर झाला आणि त्याकडे पालिकेच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, अशा सगळ्यांवर आता कारवाईची अपेक्षा आहे। याच सगळ्या कारवाई संदर्भातले आपण अपडेट घेऊया। तुषार झरेकर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। तुषार, आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय, 14 जणांना वाचवलं गेलंय। कसं चाललं हे 3 दिवस रेस्क्यू ऑपरेशन आणि आता जे पुढचे काही सवाल उपस्थित होत आहे त्या संदर्भात कारवाई होणार असल्याचं काही कळतंय का? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठी दुर्घटनेच्या शोधकार्याला तब्बल 81 तास खरं तर लागले आणि बुधवारी दुपारी 2 वाजता सुरू झालेले शोधकार्य रात्री 1 वाजता संपलं। या दुर्घटनेमध्ये 9 कामगारांचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय, तर 14 कामगारांना सुदैवाने सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आता सर्वात मोठे प्रश्न उपस्थित राहत आहेत, ते म्हणजे पर्यावरण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग आणि बांधकाम विभाग याकडे। कारण बांधकाम विभागाने पर्यावरण विभागाच्या या जागेमध्ये जी बांधण्यात आलेली जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला फक्त तळमजल्यालाच परवानगी दिली होती, मात्र तिथे 3 मजली बिल्डिंग उभी राहिली कशी, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे। आणि कचऱ्याच्या लगत ही जी बिल्डिंग उभी राहिली मध्ये असणारं जे अंतर आहे, नियमाने जेवढे मीटर असणं अपेक्षित आहे 30 ते 35 मीटर असणं अपेक्षित आहे, मात्र तेवढंही अंतर तिथे नव्हतं। आणि त्या जी इमारत बांधण्यात आली तिला सुरक्षा भिंत असणं गरजेचं होतं। अशा अनेक त्रुटी खरं तर यामध्ये दिसून येतात आणि त्या अनुषंगाने आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आजपासून चौकशी एकंदरीत करताना दिसून येईल। कारण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल ज्यावेळेस घटनास्थळी भेट दिली त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल आणि याची संपूर्ण चौकशी केली जाईल, कोणालाही सोडणार नाही। त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त आता कारवाईचा जो बडगा आहे तो सुरू करताना एकंदरीत पाहायला मिळतील। कारण बचाव कार्य आता पूर्णपणे संपलेलं आहे आणि त्याच्यात दुर्दैवी 9 लोकांचा मृत्यू झालेला आहे। तर दुसरी सर्वात मोठी घटना म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त नक्की कारवाई कोणावर करणार, खाजगी कंपनीवरती करणार की महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागावर करणार। कारण पर्यावरण विभागाच्या अंडर ही संपूर्ण जी जो प्रकल्प आहे तो पर्यावरण विभागाच्या अंडर येतो, त्यामुळे पर्यावरण विभागाची याच्यामध्ये सर्वात मोठी चूक असल्याचं बोललं जाते। त्या अनुषंगाने तपास होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बरोबर तुषार, त्यामुळे या सगळ्या लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे, तळमजल्याची परमिशन असताना पुढचे 2 मजले कुणी बांधले, कुणी परमिशन दिली, या सगळ्या गोष्टी तपासात येतीलच। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।